भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव 3 लोकांच्या करणीमुळे लागला पोट दुखीचा आजार व झाला होता माझ्या मृत्यूचा पण करार। मार्गात येताच बाहेरबाधेतून मुक्त होऊन संपला हा जीवघेणा भूतबाधेचा थरार। माझे नाव लोकेश एकनाथजी अंबाडकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात एकूण 3 सदस्य आहेत। माझे वडील श्री एकनाथजी अंबाडकर, माझी आई सौ अलकाबाई अंबाडकर आणि मी। माझे वडील ठेकेदारी घर बांधकाम करतात व आई गृहिणी आहे। माझा ITI झाल्यावर मी 1 वर्ष खापरखेडा पॉवर हाऊसमध्ये शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस म्हणून काम केले होते। डिसेंबर 2017 मध्ये माझी अप्रेंटिस संपली। मार्गात येण्याआधी माझ्या कुटुंबात एकूण 5 सदस्य होते। माझ्या वडिलांची आत्या शेवंताबाई विलायतकर व माझी लहान बहीण स्वाती अंबाडकर। आमच्या कुटुंबामध्ये कोणालाच वाईट व्यसन नव्हतं। मार्गात येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या घरी निर्माण करण्यात आलेली बाहेरबाधा होय। माझे वडील दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आमच्या कुटुंबाला 2010 पासून बाहेरबाधेची सुरुवात झाली। आमच्या घरासमोर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला कुणीतरी दिवे लिंबू आणून ठेवत असायचे। पण मला आणि माझ्या वडिलांना बाहेरबाधेवर विश्वास नव्हता। तसेच माझे वडील या सर्व गोष्टींकडे लक्ष पण देत नव्हते। घरी सर्व व्यवस्थित चालले असताना एके दिवशी अचानक माझ्या वडिलांच्या आत्याचा पायाला जखम झाली। ती जखम हळूहळू वाढू लागली। मग आम्ही आत्याला कामठी या ठिकाणी डॉक्टर चौधरी यांच्याकडे नेले। त्यांनी आम्हाला वडिलांच्या आत्याला रुग्णालयात भरती करावं लागेल असे सांगितले आणि सांगितले की पायाला विषबाधा झाली आहे। मग 10 दिवसपर्यंत आत्या डॉक्टर चौधरी यांच्या रुग्णालयामध्ये भरती राहिल्यानंतर 11व्या दिवशी सुट्टी झाली। मग आम्ही विचारात पडलो की पायाला कोणतीही वस्तू लागली नाही तरी असं का बरं झालं? मग माझ्या आईने मांत्रिककडे जाऊन बघू लागली। मग त्या तांत्रिकांनी सांगितले की हे सर्व तुम्हाला त्रास देण्यासाठी रचलेला षड्यंत्र आहे। मग मांत्रिकाने जसे सांगितले तसे आम्ही केले। तेव्हा आत्याला थोडा आराम मिळाला। काही दिवसांनी पुन्हा आत्याची प्रकृती बिघडली। डॉक्टरी उपचार आणि मांत्रिक उपचार करून सुद्धा आराम नाही मिळाला आणि आत्या 31 डिसेंबर 2010 ला परमेश्वरात विलीन झाली। ही दुःखद घटना झाल्यानंतर काही महिने व्यवस्थित गेले पण पुन्हा काही महिन्यांनी माझी प्रकृती बिघडली। माझं पोट एकाएकी दुखायला लागायचं। काही वेळ दुखायचं मग काही वेळाने एकदम बरं वाटायचं। मी त्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही। मग काही दिवसांनी पोट खूप जास्त दुखायला लागलं। मी माझ्या कौटुंबिक डॉक्टरांना दाखवलं पण आराम नाही मिळाला। पुन्हा मी आणि माझी आई एके दिवशी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी सांगितले की याच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे तर सलाईन लावावी लागेल। त्यानुसार मला सलाईन लावली। मग आम्ही रात्री 8 वाजता घरी आलो। घरी येऊन फक्त 10 मिनिटे झाली होती की माझं पोट खूपच जास्त दुखायला लागलं। तेव्हाच मला रॉय हॉस्पिटल कामठी येथे भरती केलं। डॉक्टरांनी मला तपासलं, रक्त तपासणी, एक्स-रे पण केला। सर्व रिपोर्ट नॉर्मल दाखवित होत्या। पण माझं पोट दुखणे थांबत नव्हते। त्यामुळे माझ्या घरच्यांनी बाहेरबाधा आहे का ते बघायला सुरुवात केली। माझे वडील खंडाळ्याच्या ब्राह्मणांकडे गेले। त्यांना माझ्याबद्दल सर्व सांगितले। ब्राह्मणांनी सांगितले की या मुलाला बाहेरबाधा झाली आहे। तसेच त्यांनी अंगारा व लिंबू भारून दिले आणि सांगितले की अंगारा पाण्यात टाकून मुलाच्या डोळ्यावर मारा। तसेच लिंबू 5 वेळा मुलाचा अंगावरून उतरवून चौरस्त्यावर टाकून द्या।
माझे वडील रात्री रुग्णालयात आले आणि आईला ब्राह्मणांनी सांगितलेलं सविस्तर सांगितलं. त्यानुसार आईने ब्राह्मणांच्या सांगण्याप्रमाणे सर्व केलं. मला रुग्णालयात भरती होऊन 5 दिवस झाले तरी आराम होत नव्हता. रोज सकाळी संध्याकाळी माझं पोट 1.5-2 तास दुखत राहायचं. मग डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आणि सोनोग्राफी पण केली. सर्व रिपोर्ट नॉर्मल आली. मग डॉक्टरांनी मला 9व्या दिवशी सुट्टी दिली, पण मला आराम मिळाला नव्हता. मला आणखी त्रास होऊ लागला. आता मला झोपीमध्ये एक पांढऱ्या रंगाचा कपडा आणि दिवा दिसत होता. तेव्हा मी आईला सांगितलं. मग आईने मला ब्राह्मणाकडे नेलं. ब्राह्मणांनी मला विचारले की काय झालं, काय दिसत आहे तुला. मी त्यांना माझ्यासोबत झालेली सर्व घटना सांगितली. त्यांनी लिंबू दिला आणि एक धागा बनवून दिला. तसेच काळ्या रंगाचे दाणे दिले आणि त्या दाण्यांना घराच्या मागे गड्डा करून गाडायला सांगितले. ब्राह्मणांनी सांगितलेले सर्व उपाय करून सुद्धा मला आराम मिळत नव्हता. त्या ब्राह्मणांकडे आराम न मिळाल्याने मग मी आणि आई निंबा या गावी गेलो. तिथे एका बाईच्या अंगात देवी येत होती. तिने अंगात आल्यावर मला सांगितले की याला 3 लोकांनी मिळून बाहेर बाधा केली आहे. त्या बाईंनी 5 मंगळवार 5 उतारे करावे व एका उतार्याचे 1000 रुपये लागेल असे सांगितले. आम्ही म्हटलं की आम्ही समोर येणाऱ्या मंगळवारला करू. तिने आम्हाला 5 लिंबू दिले आणि सांगितले की 1 लिंबू दाराच्या समोर आणि 4 लिंबू घराच्या 4ही कोपऱ्यात गाडा. आम्ही ते सर्व केलं पण मला आराम मिळत नव्हता. एके दिवशी आमच्या गावात मयत झाली होती, तर माझे वडील पण मयतीला गेले होते. त्यावेळी माझं पोट खूप जास्त दुखायला सुरुवात झाली. त्रास इतका होता की मी माझी सूज हरवून बसलो होतो. माझ्या आईने घराशेजारी राहणारा माझा मित्र भुजंग याला बोलावलं. आई आणि भुजंग मला डॉक्टरांकडे नेत होते. त्याचवेळी घराशेजारी राहणाऱ्या काकू आल्या. काकूकडे परमात्मा एक मार्ग आहे. काकूंनी आईला म्हटलं की ताई याला एकदा माझ्या घरी घेऊन चला. मग भुजंगनी मला उचलून काकूंकडे नेलं. काकूंनी मला तीर्थ बनवून दिल आणि तीर्थ माझ्या डोळ्यांवर मारलं तर मला लगेच शुद्ध आली. काकूंनी आईला म्हटलं की तुम्ही परमात्मा एक मार्ग घेऊन घ्या. माझ्या आईने म्हटलं की मी याच्या वडिलांना विचारते. मला त्या काकूंनी दिलेल्या तीर्थाने आराम झाला होता. तरी पण आईने मला डॉक्टरांकडे नेलं. एक दिवस आणखी मी भरती राहिलो. आम्ही दुसऱ्याच दिवशी सुट्टी घेतली आणि घरी आलो. पण अमावस्या व पौर्णिमेला दिवे आणि लिंबूचा प्रकार चालूच होता. पण आम्ही दिव्याला हात लावत नव्हतो. बाजूचा मार्गात असणाऱ्या काकू फेकत होत्या. एके दिवशी दिवा माझ्या वडिलांनी उचलून फेकला. माझ्या वडिलांनी ज्या हाताने दिवा फेकला होता तो हात दुखणे चालू झाले. त्यांनी पण डॉक्टरी उपचार केला पण आराम नाही मिळाला. आमच्या परिसरातील सेवक नेहमी माझ्या वडिलांना म्हणत होते की तुम्ही परमात्मा एक मार्ग घेऊन घ्या. पण माझे वडील फक्त हो म्हणायचे आणि विचार सोडून द्यायचे. आम्ही तिघे म्हणजे मी, आई व माझी लहान बहीण मार्गात येण्यासाठी तयार होतो. फक्त वडिलांचं हो नाही चालू होते. एके दिवशी माझ्या मामांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की नागपूरला एक तांत्रिक आहे, तर तुम्ही नागपूरला या. त्यानुसार वडिलांनी विचार केला आणि आईला म्हटलं की एकदा नागपूरला जाऊन बघा. तर मी, आई व माझी बहीण घरून जायला निघालो तर बसमध्ये माझी प्रकृती पुन्हा बिघडली. खूप जोरात पोट दुखणे चालू झालं आणि मी परत बेशुद्ध झालो. आई विचारात पडली की याला डॉक्टरांकडे न्यायचे की मामाकडे. तेव्हा आईने मला मामाकडेच नेलं. मला तर पूर्णपणे शुद्ध नव्हती. मग आम्ही तांत्रिकाकडे गेलो. त्यांनी पण सांगितलं की 3 व्यक्तींनी मिळून केलं आहे आणि याला आखाडीचा करार आहे. या मुलाला वाचवायचं असेल तर जसं मी सांगतो तसं करावे लागेल. त्यांनी पुढे सांगितले की
5 उतारे करावे लागतील आणि विधी पण सांगितली. विधी अशा प्रकारे होती की 5 पानावर स्वस्तिक चिन्ह, 5 दिवे, त्याच्यावर हळद कुंकू टाकून माझ्या अंगावरून 5 वेळा ओवाळणी करायची. ही विधी अमावस्या, पौर्णिमेला करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. त्या दिवशी अमावस्या होती. आम्ही घरी आलो. रात्रीचे 8 वाजता पहिला उतारा केला. त्या उतार्याला गावाच्या बाहेर नेऊन ठेवला. मग त्याच दिवशी रात्री 11 वाजता दुसरा उतारा केला. त्याला कन्हान नदीच्या काठावर नेऊन ठेवला. 2 उतारे करून सुद्धा मला आराम मिळाला नव्हता. काळ लोटत गेला पण मला आराम मिळत नव्हता. पुन्हा माझी प्रकृती खराब झाली. माझं पोट पुन्हा दुखायला लागलं आणि मी बेशुद्ध झालो. घरी आई आणि माझी बहीण होती. मग आईने माझ्या वडिलांना फोन करून बोलवले तेव्हा माझे वडील घरी आले. काही वेळानंतर आईने बाजूच्या मार्गात असलेल्या काकूला बोलावलं. काकूंनी मला तीर्थ करून दिले. मग मला थोडा आराम झाला. माझे वडील विचार करत बसले की एका तीर्थाने आपल्याला आराम लागतो. तर आपण पण हा मार्ग स्वीकार करायला पाहिजे आणि मार्ग स्वीकार करणार असा शब्द दिला. वडिलांनी मार्गात असलेले सेवक श्री राजेशजी भोयर यांना बोलावलं. ते काही वेळात आले आणि आमच्या पूर्ण कुटुंबाला परमात्मा एक मार्ग बद्दल समजावून सांगितले. त्यानंतर कन्हानचे मार्गदर्शक श्री उमरावजी बाते यांच्याकडे घेऊन गेले. काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले. मग आई आणि वडिलांनी कुटुंबातील संपूर्ण दुःख त्यांना सांगितले. त्यानंतर काकाजींनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली. घरातील सर्व देवी देवतांच्या फोटोचे तसेच घरात गाडलेले सर्व उतारे काढून विसर्जन करण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही घराची साफ-सफाई केली. दुसऱ्या दिवशी आम्हाला वचनबद्ध करून 11 दिवसांचे कार्य दिले. 18 जून 2011 या दिवशी माझ्या घरी एका परमेश्वराची पहिली ज्योत लागली. त्या 11 दिवसाच्या कार्यात मला पूर्ण आराम मिळत नव्हता. माझे पोट थोडे थोडे दुखायचे. मग आई गावातील ज्येष्ठ मार्गदर्शिका पोटभरे काकूंकडे गेली. तेव्हा काकू घरी आल्या. त्यांनी आईला म्हटलं की तुझ्या घरी काहीतरी राहिलं असेल, एकदा नीट बघून घे. मग आईला लक्षात आलं की अलमारीमध्ये तांत्रिकांनी भारून दिलेली चिठ्ठी आहे. मग आईने अलमारीमध्ये ठेवलेली चिठ्ठी फाडून फेकली. त्यानंतर मला पूर्णपणे आराम मिळाला. आम्ही 3, 7, 11, 21 असे 7 महिने साध्या कार्यात राहिलो. मग आम्ही त्यागाचे कार्य घेण्या अगोदर 7 दिवसांचे साधे कार्य केले. या 7 दिवसांच्या कार्यात माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं होतं. कार्याचा 5व्या दिवशी माझ्या गावामध्ये एक अपघात ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे गावामध्ये खूप मोठा दंगा झाला आणि पोलिसांना मारहाण करण्यात आली. त्या दिवशी माझे वडील गावात नसून सुद्धा त्यांच्यावर आरोप लागला की त्यांनीच हा दंगा निर्माण केला आहे. रात्री प्रार्थना करताना पोलीस पथक घरी आले आणि वडिलांना म्हटलं की तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल. वडिलांनी म्हटलं की मला प्रार्थना करू द्या, मग सोबतच येतो. आम्ही सर्व मिळून प्रार्थना केली. नंतर पोलीस वडिलांना घेऊन गेले. त्यावेळेस आम्ही घाबरून गेलो होतो की आता आमचे समोर त्यागाचे कार्य कसे पार पडतील. आम्ही सर्वांनी एका तासात 3दा प्रार्थना केली. भगवंताला योग मागितला की माझ्या वडिलांना सुखरूपपणे घरी येऊ द्या आणि समोर चालू होणारे त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडू द्या. भगवंतांनी आमचे ऐकले. पोलिसांनी माझ्या वडिलांना सोडून दिले. मग 6व्या दिवशी मार्गदर्शक काकाजींकडे गेलो. त्यांना रात्री घडलेली घटना सांगितली. काकाजींनी शब्द दिला की तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा आणि त्यागाच्या कार्याला सुरुवात करा. तुमच्या घरी 42 दिवस पोलीस येणार नाही. मग आम्ही त्यागाच्या कार्याची सुरुवात केली. एका परमेश्वरी कृपेने आमचे त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले.
15 जानेवारी 2012ला त्यागाचे हवन कार्य झाले आणि महिनेवारी 9 हवन कार्य पण चांगले पार पडले. माझ्या बहिणीचे लग्न थाटात झाले. आता माझे कुटुंब सुखी समाधानी जीवन जगत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते. नमस्कार. नाव लोकेश एकनाथजी अंबाडकर. पत्ता मू. कांद्री पो. कन्हान ता. पारशिवनी. सेवक क्रमांक 27289. मार्गदर्शक श्री ओमरावजी बाते, कन्हान. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.